नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता वामन शास्त्रींच्या सांगण्यानुसार सार्थकच्या आयुष्यामध्ये एक मुलीची एंट्री झालेली आहे आणि आनंदीची कमतरता भरून काढण्यासाठी आनंदीप्रमाणेच सुखदा हिने सार्थकच्या आयुष्यामध्ये एंट्री केलेली आहे. तर आता सुखदा घरी आल्यामुळे राजाध्यक्षांच्या घरामध्ये आनंद पसरलेला आहे. सुधा खूप खुश झालेली आहे आणि आता या सगळ्यामुळे सुखदाने सगळ्यांना एक एक वेगळाच आल्हाददायक धक्का दिलेला आहे. आता सुधाला कळलंय की सार्थकच्या आयुष्यात सुखदा आली म्हणजे सगळं आयुष्य सार्थकचं अगदी बहरून निघणार आहे. पुढे नेमकी सुखदाची राजाध्यक्षांच्या घरात काय धमाल होणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता सुखदाला तिच्या रूममध्ये गरम होत असतं म्हणून ती सार्थकच्या रूममध्ये पटकन शिरते आणि म्हणते की वाव, या रूममध्ये तर खूपच गार लागत आहे, इथे मला छान झोप लागेल, उद्या नाशिक एक्सप्लोअर करायचे, सुखदा झोप, असं स्वतःला म्हणतच ती झोपते. त्याच वेळेला सार्थक फ्रेश होऊन त्याच्या रूममध्ये येतो. बाजूला बघतो तर काय, बाजूला सुखदा झोपलेली असते. आता तिला पाहिल्यावर सार्थकला धक्काच बसतो. तो उठून बसतो आणि म्हणतो की हे काय चाललंय, तुम्ही कोण आहात आणि माझ्या रूममध्ये? तेव्हा ती म्हणते की खडूस, तू तर मला आजच भेटला होतास ना, मग तू इथे कसं काय? आणि हो, मला या रूममध्ये खूप गार लागते म्हणून मी इथे झोपायला आले. अरे किती मस्त आहे हे रूम, खरंच खूप छान वाटतं इथे. तेव्हा ती म्हणते की माझ्यासारख्या सुखद आत्म्याला इथे आनंद मिळालेला आहे आणि मी खूप आनंदी झाली आहे. असं म्हटल्यावर आता सार्थकच्या लक्षात येतं की ही फूल देणारीच मुलगी आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की पण तू माझ्या रूममध्ये इथे काय करतेस? तो जोरजोरात ओरडतो आणि म्हणतो की आई, आई जरा इकडे ये. तेव्हा ती म्हणते की अरे सार्थक, काय झालं काय? इतका का ओरडतोयस का तू? तेव्हा तो म्हणतो की आई, अगं ही कोण आहे आणि ही माझ्या बेडरूममध्ये काय करते? सरळ माझ्या बेडरूममध्ये शिरून आली ती. तेव्हा सुखदा म्हणत असते की अरे ऐकून तरी घे खडूस, मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा लगेच सार्थक म्हणतो की मला काही ऐकायचं नाही आहे, माझ्या रूममध्ये इथे तू काय करत आहेस? तेव्हा मग आता ती म्हणते की अरे मी तुझ्या आईची मैत्रिणीची मुलगी आहे. आता हे ऐकल्यावरती तो गप्प बसतो, तो काहीच बोलत नाही. सुधा पण त्याला एक्सप्लेन करते आणि म्हणते की अरे माझी मैत्रीण आहे लहानपणीची, आभा देशमुख, तिची ही मुलगी आहे, तिला नाशिक फिरायचं आहे म्हणून ती इकडे आली आहे, बाकी काहीही नाही. त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की पण माझी रूम कशाला, त्यांना दुसरी रूम द्यायची होती ना. सुधा म्हणते की काय झालं होतं गं, आणि म्हणजे तू इथे सार्थकच्या रूममध्ये कशी? तेव्हा ती म्हणते की ते काय ना मावशी, मी माझ्याच रूममध्ये झोपले होते पण तिथे अजिबात एसीच चालत नव्हता म्हणून इथे या रूममध्ये आली आहे मी. त्याच वेळेला आता लगेच पुढे सुधा म्हणते की अच्छा, अशी गडबड झाली तर ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सार्थक खरं तर सॉरी, हिला माहीत नव्हतं ही तुझी रूम आहे. तेव्हा लगेच पुढे ती म्हणते की मावशी, अगं त्यात काय एवढं, मी चुकून आले, तर तू या खडूसला सॉरी का म्हणतेस? तेव्हा मग लगेच ती म्हणते की अच्छा, म्हणजे या खडूसचं नाव सार्थक आहे तर. तेव्हा सुद्धा म्हणते की नाही गं, माझा मुलगा अजिबातच खडूस नव्हता, तो खूप चांगला होता, कोणालाही अगदी प्रेमात पाडेल असाच. पण गेल्या काही 6 वर्षांमध्ये त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेले. त्याची बायको आनंदी त्याला सोडून गेली आहे घटस्फोट देऊन, म्हणून तो तसा झाला आहे. तेव्हा लगेच ती म्हणते की काळजी करू नकोस, हा असा दुःखी आत्मा आहे ना, त्याला सुखी आत्मा कसं करायचं हे या सुखदाला विचार, मी बरोबर करते त्याला. हे ऐकल्यानंतर आता शलाका आणि सुधा तिच्याकडे बघतच राहतात. नंतर मग सुधा म्हणते की एक काम कर, तू ना आता सार्थकची रूम तर नाही मिळू शकत, एक काम कर, तू शलाकाची रूम घ्यावं तर. शलाका आणि वृंदा हवं तर एकत्र झोपतील. आता शलाका आणि वृंदा एकमेकींकडे बघतच राहतात. आता या आलेल्या मुलीमुळे आपल्या हातची रूम पण गेली, याच्यामुळे शलाकाला खूपच राग आलेला असतो. शलाका तिच्याकडे रागानेच बघत असते. त्याच वेळेला आता सुखदा म्हणते की ओके मावशी, तू म्हणशील तसं, पण शलाका, मी चालेल ना तुला तुझ्या रूममध्ये आलेली? काय ना, मला माझ्या रूममध्ये AC लागते गं, मला ना सवय आहे, त्याच्यामुळे बाकी काहीच नाही. आणि तेव्हा मग लगेच सुधा तिच्याकडे बघायला लागते आणि तिने बघितल्याबरोबर शलाका म्हणते की नाही नाही, मला काहीच इश्यू नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की इश्यू असला ना तरी पण मी तुझ्याच रूममध्ये राहणार, कारण मला मावशीने सांगितलं आहे, असं म्हणून ती हसायला लागते. आणि आता वृंदा आणि शलाका ही त्याच्या रूममध्ये जातात. शलाका तिचं काही ते सामान असते ते घेत असते. शलाकाला पाहून वृंदा म्हणते की अगं माझं बाळ, ते कसा चेहरा पडलाय बघ, काळजी करू नकोस, अगं तू माझ्या रूममध्ये राहा. तेव्हा शलाका म्हणते की आई, अगं हिने माझी आता हातातून रूम घेतली, आपल्या हातातनं घरबीर तर हिसकावून नाही ना घेणार ती? वृंदा म्हणते की नाही गं, असं काहीच होणार नाही आहे, ही मुलगी ना पक्की बावळट वाटते मला, ही काहीच करू शकणार नाही. अगं ह्या आनंदीची जागा तर ती घेऊ शकत नाही.
तेव्हा शलाका म्हणते की तसं नाही, तू आज बघितलं ना काय झालं. वामन शास्त्री म्हणाले होते की सार्थकच्या आयुष्यामध्ये आनंदीची कमतरता भरून काढणारी कोणीतरी येणार आहे. मग आपण जरा सावधानतेने राहायला नको का. वृंदा म्हणते की अगं अजिबात काळजी करू नकोस. जरी ही सार्थकच्या आयुष्यात ही आली ना तरीही आपलं काहीच करू शकत नाही. जाऊ देत, अशा बावळट मुलीला हँडल करणं खरंच खूप सोपं जाईल. आनंदीपेक्षा तरी जरा ती बावळटच दिसते. नंतर सकाळी सुखदा उठते आणि म्हणते की वा, किती छान वाटतं या रूममध्ये. ती उठते आणि खाली येऊन वृंदाला म्हणत असते की वृंदा काकू, मला एक काम करशील का. मला जरा एक कॉफी दे ना. मला सकाळ सकाळी एक कप कॉफीचा लागतो. प्लीज मला कॉफी देशील तर बरं होईल. त्याच वेळेला आता शलाका धक्क्याने बघतच राहते. वृंदा म्हणते की काय ना, भिंगरी आलेली नाही आहे म्हणून ती आल्यावर तुला कॉफी देईन ना. तेव्हा ती तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काय यार वृंदा काकू, मी या घरामध्ये पाहुणे आहे आणि तू मला साधी सकाळी कॉफी पण देऊ शकत नाहीस का. प्लीज मला कॉफी दे ना. तेव्हा लगेच शलाका म्हणते की आई, अगं काय आहे काय ही, किती डेंजर आहे ती. चक्क तुला आल्या आल्या कामाला लावलं, कॉफी द्यायला सांगितली. तेव्हा वृंदा तिला फटका मारते आणि म्हणते की काय आता द्यावी लागेल मला, सुधाची पाहुणी आहे ना. असं म्हणून वृंदा कॉफी बनवायला निघून जाते. सुधा जेव्हा खाली येते तेव्हा तिला डेस्कवर बसलेली सुखदा दिसते. ती म्हणते की काय गं काय झालं. ती म्हणते की मावशी, आपल्याला निघायचं आहे ना, आज जावं लागेल. तेव्हा सुधाच्या डोक्यांमध्ये विचार सुरू असतात. ती म्हणते की सार्थकसोबत हिला पाठवलं पाहिजे, म्हणजे कसं आहे ना, सार्थक जरा या सगळ्यातून बाहेर येईल. तेव्हा मग सार्थकला सुद्धा म्हणते की एक काम कर, तू हिला ना बाहेर जरा आज नाशिक फिरायला घेऊन जा. मला जरा बरं वाटत नाही, नाहीतर मीच गेले असते. सार्थक हो असं म्हणतो आणि तो तिथून नाश्ता न करताच निघून जातो. तेव्हा ती गपचूप उभी राहून सगळं सुखदा बघत असते. सार्थक निघून गेलेला तिला कळतो. कॉफी प्यायल्यावरती बाहेर येते तर सार्थकची गाडी निघून गेलेली असते. ती म्हणते की हा खडूस तर निघून गेला. त्यानंतर ती सुधाला सांगते की मावशी, मला अजिबात आवडलेलं नाही तुझ्या मुलाचं हे वागणं. अगं, मला सांगितलं की मी तुला सोडतो आणि बघ ना, आता स्वतःच तो निघून गेला आहे. कुठे गेला असेल तो. तेव्हा सुधा म्हणते की बघ, असाच करतो अगं तो. पूर्वी माझा मुलगा असा नव्हता, आता खूपच बदलला आहे तो. फक्त कामाचाच विचार करत असतो, काम आहे की काम. कुठे फिरायला जात नाही, स्वतःचा कसलाच विचार करत नाही तो. तेव्हा सुखदा म्हणते की थांब, माझं नाव पण सुखदा आहे. मी बघते ना की हा कसा आनंदी होत नाही ते. तेव्हा सुधा पण तिच्याकडेच बघत राहते आनंदीचं नाव घेतल्यावर. आता सुधाच्या पत्त्याच्या सांगण्यावरून ती सार्थकच्या ऑफिसमध्ये पोचते आणि विचारते की एक मिनिट पिऊन काका, मला जरा सांगता का तुम्ही की सार्थक राजाध्यक्षाचं हेच ऑफिस आहे ना. तेव्हा ते म्हणतात की हो चालेल, तुम्ही इथे बसा मॅडम, मी सरांना सांगतो, निरोप पोहोचवतो. नंतर सार्थकची मीटिंग सुरू असते. सार्थकला जे महिन्याभराचं टार्गेट असतं ते आठवड्याभरामध्येच कंप्लीट करायचं असतं आणि सगळ्यांसमोर त्याने ते टार्गेट ठेवलेलं असतं आणि दिवस रात्र काम करण्यासाठी सगळ्यांना मोटिवेट तो करतो. तितक्यात बेनारे येतात आणि बेनारे येऊन म्हणतात की सार्थक सर, एक मिनिट जरा मी बोलू का. तेव्हा सार्थक म्हणतो की बोला, काय झालं बेनारे. तेव्हा तो म्हणतो की बाहेर कोणीतरी सुखदा नावाच्या मॅडम आल्यात. सार्थकला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय, सुखदा इथे. तेव्हा तो त्याची मीटिंग थांबवतो आणि बाहेर येतो आणि तिला म्हणतो की काय तू माझ्या ऑफिसमध्ये काय करतेस. माझं इथे कामाचा टाईम आहे आणि तू इथे मध्येच काय. तेव्हा ती म्हणते की अरे काय यार खडूस, तू मला बोललास की तू मला घेऊन जाणार, पण तू मला न घेऊन जाता इथेच आलायस. मला नाशिक एक्सप्लोअर करायचं आहे. मला मावशीने सांगितलं होतं की तू सोडणार आहेस, मग तू काय असं केलंस. तेव्हा लगेच पुढे सार्थक म्हणतो की एक मिनिट, मी तुला असं कधी बोललो होतो की मी तुला नाशिक फिरवेण म्हणून. ते सगळं आई बोलत होती आणि मी नाही. मला माझं काम जास्त महत्त्वाचं आहे, त्याला मी जास्त प्रायोरिटी देतो. म्हणूनच मी सध्या काम सोडून कुठेच येऊ शकत नाही, कारण माझं टार्गेट आहे, मी त्याला अचीव करायचं आहे. तेव्हा सुखदा म्हणते की ठीक आहे, एक मिनिट, मी जरा तुझ्या मीटिंगमध्ये येऊ शकते का. तेव्हा तू म्हणतो की एक्सक्यूज मी, माझ्या मीटिंगमध्ये. तेव्हा ती म्हणते की हो जरा मला तुझ्या एम्प्लॉईजशी बोलायचं आहे आणि मॅनेजर्सची. तेव्हा ती सगळ्यांसमोर जाते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, मला जरा बोलायचं आहे. मी सुखदा यांच्या घरी आली आहे पाहुणे म्हणून. तर मला यांनी फिरायला घेऊन जायच्या ऐवजी इथे मीटिंग अटेंड केली आहे त्यांनी, आणि जे काही तुमचं काम आहे ते मला मान्यच आहे, परंतु आपण पाहुण्यांना असं वागवतो का. तेव्हा लगेच सगळे म्हणायला लागतात की सर, यू डोंट वरी, तुम्ही जाऊ शकता, आम्ही आमचं काम कंप्लीट करू, तेही वेळेच्या आधी. सगळेजण सुखदाचं ऐकतायत आणि कामासाठी तयार होतात. हे पाहून सार्थकला तर धक्काच बसलेला असतो. नंतर आता सार्थकला सगळेजण म्हणतात की सर तुम्ही जाऊ शकता, आम्ही तुम्हाला नक्कीच क्वालिटीचं काम देऊ. आणि त्यानंतर आता सार्थकला सुखदाबरोबर जावं लागतं. आता सार्थक सुखदाबरोबर बाहेर गेल्यानंतर सार्थकच्या आयुष्यात नेमका काय बदल घडणार आणि सार्थक आणि सुखदा यांची मैत्री ही कशाप्रकारे सुरू होणार, हे सगळे आपल्याला या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेल.
अशाच नवनवीन मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.